पुणे रेल्वे स्थानकावर पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटीलही उपस्थित। कोल्हापूरकरांची वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा संपली। कोल्हापूर पुणे या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन धावणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन फ्लॅग ऑफ। नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदाबाद ते भरूच दरम्यान पहिल्या वंदे मेट्रोचं उद्घाटन। यावेळेला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही उपस्थिती। भारतीय रेल्वेनं वंदे मेट्रोचं नाव बदललं। वंदे मेट्रोचं नाव आता नमो भारत रॅपिड रेल असं असणार। किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर सुद्धा कांदा व्यापारी आणि निर्यातदारांना अडचणी। सिस्टीम अपडेट न झाल्यानं लाखो टन कांदा बांगलादेश बॉर्डरवर अडकला। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलाय, तरी जेएनपीटीमध्ये सिस्टीम अपडेट न झाल्यानं अद्याप अंमलबजावणी नाही। गेल्या 4 दिवसांपासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचवीस सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा शिक्षक संघटनांचा निर्णय। शिक्षक भरतीबाबतचा 5 सप्टेंबरचा शासन निर्णय असून तो रद्द करावा अशी शिक्षक संघटनांची मागणी। सहा 6,600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर सरकारकडनं गौतम अदानींना। अदानींच्या कंपनीसोबत सरकारचा 25 वर्षांसाठी करार। एसटी कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईमध्ये कर्मचाऱ्यांची फरफट। एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप, जास्त वेतन अदा झालं तर ते परत करण्याचं कर्मचाऱ्यांकडनं वचनपत्र। वरळीतील कॅम्पच्या राजाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं दर्शन। यावेळेला मनसेचे नेते आणि पदाधिकारीही उपस्थित। लालबागच्या राजाच्या चरणी आज 38,40,000 रुपयांचं दान। यात 93 ग्राम सोनं तर 6,186 ग्रॅम चांदी अर्पण। गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 23,490 पोलिसांचा बंदोबस्त। ध्वनी प्रदूषणाबाबत कोर्टानं दिलेल्या निर्बंधानुसार योग्य ती कारवाई केली जाणार। मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरींची माहिती। गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेची तयारी पूर्ण। पोलिसांचाही चोख बंदोबस्त राहणार। विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला ठाण्यामध्ये 9,000 पोलिसांचा बंदोबस्त असणार। महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातले पोलीस तैनात। अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल। मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य। बाप्पाचा विसर्जन मिरवणूक खड्ड्यातनं काढावी लागणार असल्यानं गणेश भक्त नाराज। गणपती विसर्जनासाठी पुणे पालिका सज्ज। विसर्जनासाठी सिमेंटचे विसर्जन घाट आणि लोखंडांच्या हौदांची निर्मिती। पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडनं जय्यत तयारी। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर। पुण्यातल्या विसर्जन मार्गांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सोलापुरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी। सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडनं प्रतिबंधात्मक आदेश लागू। गणपती विसर्जन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस सज्ज। 206 अधिकाऱ्यांसह 3,000 कर्मचारी तैनात। बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिक पालिका सज्ज। विसर्जनासाठी 40 नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 41 कृत्रिम तलावांचं नियोजन। नाशिक शहरात विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांवर पालिका आयुक्तांकडून पाहणी। विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार।
भिवंडीतील अमरदीप मित्र मंडळाच्या गणरायासमोर गडकिल्ल्यांचा देखावा, गडकिल्ले संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न. मीरा रोडच्या महाराजाचं यंदा 34वे वर्ष. दरवर्षी सजावटीला महत्त्व न देता सामाजिक विषय हाताळणीवर मंडळ देतं भर. सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून लातूरच्या राजाची ओळख. 27 फुटांची सोने चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. सततच्या दुष्काळामुळे मूर्तीचं विसर्जन न करण्याचा मंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन. पुन्हा एकदा बाप्पा आम्हालाच पावेल आणि सर्वांच्या मनातलं महायुतीचं सरकार येणार, मुख्यमंत्र्यांना विश्वास. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन. यावेळेला लालबागचा राजा मंडळाकडून अजित पवारांचं स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्यात. खडकवासला भागात असलेल्या नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसला भेट देत दोघांनीही घेतलं बाप्पाचं दर्शन. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सागर बंगल्यावर जात बाप्पाचं दर्शन घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण. आपण केवळ गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, अमीन पटेल यांचं स्पष्टीकरण. नागपूरच्या कोराडी मंदिरात मंत्री अदिती तटकरेंनी घेतलं दर्शन. राज्यातल्या महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठीच्या योजना या संपूर्ण वेगळ्या बाबी, त्यात राजकारण आणण्याची गरज नाही, अदिती तटकरेंचं वक्तव्य. कामानिमित्त दूर गेलेल्या मराठी लोकांसाठी आयर्लंडमध्ये महाराष्ट्र मंडळाकडनं गणेशोत्सवाचं आयोजन. यंदा या गणेशोत्सवाचं दुसरं वर्ष. ढोल ताशाच्या गजरात भक्तांकडून गणेशोत्सव साजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.